छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि त्या जयंती निमित्ताने अमरावतीमध्ये प्रहारच्या वतीने शिव भीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते आणि या स्पर्धेला जे ते स्वतः आमदार बच्चू कडू उपस्थित राहून त्यांनी हिरवी झेंडी दाखवली। भाऊ काय सांगणार, एक आगळं वेगळं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवजयंतीच्या निमित्ताने, स्वतः तुम्ही उपस्थित राहाल, काय सांगणार? मिरवणूक म्हटलं का नेहमी ढोल ताशे आणि वाजणं गाजणं, त्याच्या व्यतिरिक्त असं वाटलं की एक विचाराची दौड सुरू झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीतून क्रांती निर्माण केली आणि रयत म्हणजे कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीतून क्रांती करून कष्टकऱ्यांसाठी घटना आणली। हे दोनही अतिशय साम्य आहे आणि म्हणून ही शिव भीम दौड आम्ही सुरू केलेली आहे। या देशातली जाती धर्माची लढाई संपाले पाहिजे आणि हक्काची लढाई सुरू झाली पाहिजे। जाणीवपूर्वक या देशात जाती धर्माची लढाई उभं केलं जातं आणि हक्काच्या लढाया मागं पडतं। अजूनही कापसाले भाव 6000 आहे, 200-300 रुपये मजुरी घेऊन मजूर काम करतं। हॉस्पिटलमध्ये इतकं सगळं 75व्या वर्षामध्ये सुद्धा करोडो रुपये खर्च होत असताना आज जर इरविन हॉस्पिटलमध्ये गेलो आपण तर तिथं काय हाल आहे तुम्हाला माहीत आहे। शिक्षणामधली विषमता संपावी आणि एक विचाराची दौड म्हणून मॅरेथॉन म्हणून आपण सुरू केलेली आहे आणि मला वाटतं ही पहिली कल्पना आमची आहे, शिवभीम दौड। तर या दौडमध्ये आमचे बंटी रामटेके असेल, शहर प्रमुख, सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जोमात आता सध्या 10-15 ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे, त्यात एक अमरावती पण आहे। भाऊ, शिवसेनेतून ठाकरेगड बाहेर पडल्यानंतर त्यांना मशाल चिन्ह मिळालेलं होतं आणि स्वतः तुम्ही मशाल घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी आलेला, नतमस्तक झालात, क्रांती करण्याची वेळ आलेली? मला माहीत नाही तुम्ही असा अर्थ काढाल म्हणून, ते काय ज्याच्या डोक्यात काय म्हणते कपट असला का तो काही ना काही काढत असते। योगायोगानं मशाल आमच्या हाती आहे, पण ती क्रांतिकारांची मशाल आहे, ती राजकीय पक्षाची मशाल नहीं है। जिन्होंने अपना बलिदान दिया है देश के लिए उनकी मशाल है वो। आणि म्हणजे जरी आती राजकीय पार्टीची मशाल असली तरी ती क्रांतिकारांची मशाल म्हणून ओळख आहे। काल भाजपची बैठक झाली दिल्लीमध्ये सर्व आणि महायुतीची देखील जागा वाटपाची अजून चर्चा व्हायची आहे, काय सांगणार? मी मग म्हटलं चांगल्या दिवशी हे प्रश्न विचारू नका, तरी तुम्ही ते पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करताय। उद्या बोलू ना या बाबतीत सगळं आपण। आमदार बच्चू कडू महायुतीच्या जागा वाटपाबद्दल मात्र त्यांनी आज बोलणं टाळलेलं आहे। कॅमेरामॅन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।